नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे महावितरण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन बोर्डमध्ये विविध पदांकरता जागा निघालेली आहेत. यासाठी एकूण ॲन्युअल टर्नओव्हर 1,00,000 करोडपेक्षा जास्तचं असणार आहे. हे भारतातील सगळ्यात मोठी पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी असून त्याच्यामध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. यामध्ये एकूण पद आपण बघणार आहोत कोणकोणत्या पद्धतीचे आहे. त्याच्यामध्ये पहिलं पद आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. यासाठी एकूण 94 जागा अलाउट केलेल्या आहेत आणि या 94 जागाचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल यासाठीच्या एकूण 5 जागा आहेत. त्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह जनरल इंजिनियर याच्यासाठी एकूण 69 जागा आहेत आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल यासाठीच्या एकूण 12 जागा आहेत ग्रुप 2च्या. सो एकूण मिळून 300पेक्षा अधिक जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि याकरता मॅक्सिमम एज लिमिट जी आहे ती 40 वर्षांकरताची आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर नेम ऑफ पोस्ट आणि त्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स कशा पद्धतीचा असणार आहे याच्यामध्ये दिलेला आहे. बॅचलर ऑफ डिग्री इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं शिक्षण असणं आवश्यक आहे. तुम्हाला 7 ते 5 वर्षाचा कमीत कमी अनुभव असणं आवश्यक आहे. दुसरी पोस्टच्यासाठी सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी इक्विव्हलंटचा अनुभव असणं आवश्यक आहे. 7 आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना देखील मॅन्डेटरी आहे. त्यानंतर तिसरी पोस्ट आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. यासाठी सुद्धा डिग्री असणं आवश्यक आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची. यासाठी 3 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलसाठी बॅचलर डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असली पाहिजे. यासाठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सो अशा पद्धतीचे एकूण एक्सपिरियन्सेस आहेत आणि याकरता एकूण पेमेंट जे आहे त्या ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी 81,850 रुपये ते 98,100 रुपये प्लस तुम्हाला मानधन HRA भत्ते वगैरे सगळे धरून इतर पेमेंट तुम्हाला 1,00,000च्या पुढं असं जाईल. त्यानंतर रिझर्वेशन जर बघायला गेलं तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं रिझर्वेशन वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वुमन्सला असेल किंवा अनाथांसाठी असेल किंवा पर्सनल विथ डिसेबिलिटी यांच्यासाठी असेल हे रिझर्वेशन पॅरलली तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केलेलं आहे. यानंतर एकूण 130 नंबर ऑफ क्वेश्चन 150 मार्कासाठी विचारले जातील. 2 तास हा परीक्षेचा वेळ असेल आणि याच्यासाठी सिलेबस जो असेल तो तुमचे जे क्षेत्र आहे ग्रॅज्युएशन केलेलं त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स अनुभव प्रोफेशनल नॉलेज तुमचं चेक केलं जाईल. त्याचे 50 प्रश्न विचारले जातील 110 मार्कांसाठी. त्यानंतर रिझनिंग क्वांट आणि ॲप्टिट्यूड तसेच मराठी लँग्वेजचे काही प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. सो हे झाल्यानंतर तुमचं याच्यामध्ये फायनल सिलेक्शन होईल आणि याकरता तुमची ॲप्लिकेशन फी जी आहे ते जनरलसाठी 500 आणि SC/ST साठी 250 रुपये इतकी त्याची फी आकारण्यात येईल. जुलैपासून याची तारखा म्हणजे आजच्या महिन्यापासून हे ओपन झालेल्या आहेत जागा आणि याच्यामध्ये ऑगस्ट ही लास्ट डेट असणार आहे. याची जी इंटरव्ह्यू आणि परीक्षा जी होणार आहे ती ऑगस्ट-सप्टेंबरच्या या काळामध्ये होईल आणि नंतर फायनल सिलेक्शन तुमचं करण्यात येईल. सो विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कळवा. तसंच रोजगार कट्टा चॅनलवर नवीन असा चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.